इम्परेटिव्ह सेंटेन्स. आता इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय होते? हां ठीक आहे, आज्ञार्थी वाक्य. आता आज्ञार्थी म्हणजे बरोबर आहे, आज्ञा देतो आपण. आता ही आज्ञा कोणत्या कोणत्या प्रकारची राहते? तर आज्ञा हे ऑर्डर राहते, ठीक आहे. अजून एक आज्ञा हे लेटनं सुरू होणारी पण राहते, बरोबर आहे. अजून एक कमांड राहू शकते. त्यानंतर एखादा सल्ला राहते, सजेशन, बरोबर आहे, ते पण राहते. त्यानंतर रिक्वेस्ट राहू शकते, राईट, रिक्वेस्ट. एक रिब्यूक राहू शकते, म्हणजे खरड पट्टी काढणे. खरडपट्टी काढणे म्हणजे खरड्याला चिकटलेली खरडपट्टी काढणे. हां, तर हो ते येऊ शकते. खरडपट्टी करणे, आपलं पुन्हा विचारणे की तू असं करशील का, त्याला आपण रिब्यूक म्हणतो. त्यानंतर विचारपूस करणे. हां, मग खरडपट्टी म्हणजे म्हटलं अजून दुसरं. हां, तर अजून कोणती होऊ शकते? इम्परेटिव्ह आज्ञार्थी वाक्य काय असू शकते अजून? हां, प्रे राहू शकते, ठीक आहे, चालते, प्रे. मग आता इथे विश पण लिहावं लागेल. तर हे विश पण राहू शकते, ब्लेस पण राहू शकते, कर्स पण राहू शकते. ब्लेस पण राहू शकते, कर्स पण राहू शकते, विश पण राहू शकते, ठीक आहे. इथपर्यंत. म्हणून प्रे, विश आणि ब्लेस इथे नाही घेऊ. अजून कोणत्या प्रकारची राहू शकते ऑर्डर? इम्परेटिव्ह आज्ञा कोणत्या प्रकारची राहू शकते अजून? ऑर्डर आहे, लेट आहे, कमांड आहे, सजेशन आहे, रिक्वेस्ट आहे, रिब्यूक आहे, ठीक आहे. तर या प्रकारे राहते. आता सर्व जे काही राहिलेले आहे समजा ते यामध्ये येऊन जाते. याला आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. आता याची आपण डेफिनेशन काय म्हणू, डिफाईन कशा प्रकारे करू हे? तर याला डिफाईन आपण असं करू, द सेंटेन्स स्टार्टिंग विथ द व्हर्ब अँड एंड विथ द फुल स्टॉप, इट इज कॉल्ड द इम्परेटिव्ह सेंटेन्स. स्टार्ट कशानं होते तुमचं? हे व्हर्ब. आणि एंड कशानं होते? हे फुल स्टॉप. ओके, तर त्याला आपण काय म्हणतो? इम्परेटिव्ह सेंटेन्स. आता याचे एक्झाम्पल आपण जर म्हटलं की ओपन द डोअर, तर हे काय झालं? ऑर्डर झाली, राईट. आपण काय दिली? ऑर्डर दिली. पण जेव्हा आपण तिथे प्लीज लावलं तेव्हा काय झालं? रिक्वेस्ट झाली. आपण जेव्हा डोंट म्हटलं तर काय झालं? ऑर्डरच झाली, पण ते निगेटिव्ह झाली. म्हणजे लक्षात ठेवायचं की एक इथे काय म्हणू आपण? डू न सुरू होणारे राहते. डू न सुरू होणारे सुद्धा काय राहू शकते? इम्परेटिव्ह सेंटेन्स राहू शकते, बरोबर आहे. म्हणजे प्लीज ओपन द डोअर, ओपन द डोअर, प्लीज ओपन द डोअर, डोंट ओपन द डोअर, ठीक आहे. तर हे ऑर्डर आणि कमांड ते होऊ शकते. आता लेट द डोअर ओपन, बरोबर आहे, लेट हिम,
रिस्क्यू यासारखे असे वाक्यसुद्धा येऊ शकते. लेट हिम रिस्क्यू. रिस्क्यू म्हणजे काय ते सुटका करणे. लेट हिम रिस्क्यू, त्याला सोडून दे, कशाला पकडलं असं म्हणतो आपण. म्हणजे ह्या लेटनं सुरू होणारे कमांड हेच आहे. सजेशन एखादा सल्ला म्हणतो आपण. तर काय करू आपण तिथे सल्ला द्यायच्या वेळेस, तर आपण असं म्हणतो बी केअरफुल. बी केअरफुल हे सेंटेन्स म्हणतो तेव्हा सजेशन राहते. रिक्वेस्ट प्लीजला आपण लावतो. खरटपट्टी काढणं म्हणजे काय, आपण चौकशी वगैरे करणं किंवा बोलणं, त्याला म्हणतो आपण तो असे नाही करायला पाहिजे होते, तू असे करायला पाहिजे होते, तुला पूर्णपैकी पूर्ण मार्क भेटायला पाहिजे होते. बरोबर आहे ना. तर यावेळेस आणि डूचा उपयोग. तर हे सर्व सेंटेन्स काय आहे, आज्ञार्थी वाक्य आहे. याला काय म्हणतो आपण, इम्परेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे, अंडरस्टँड. मग आता मी काय म्हटलं, एक्झाम्पल द डेफिनेशन स्टार्ट व अँड एंड विथ द फुल स्टॉप. पण काही असे सेंटेन्स आहे की ते काय आहे, यापासूनच सुरू होते. बरोबर आहे. हे आपण वर्ब पकडलं तर ठीक आहे, डू. पण मोस्ट ऑफ जे तुम्हाला सापडतील ते काय राहते, इम्परेटिव्ह सेंटेन्स स्टार्टिंग विथ द वर्ब. आणि यामध्ये मग प्लीज वगैरे हे शब्द तर आलेच आहे, त्याच्यात आपण नंतर लावतो किंवा सुरुवातीला लावतो, पण क्रियापद त्यामध्ये राहते. ठीक आहे. बी केअरफुल अशासारखे जर वर्ड सोडले तर आता सेकंड याचा पार्ट आहे. इम्परेटिव्ह सेंटेन्सचाच पार्ट म्हणजे ऑप्टेटिव्ह सेंटेन्स आहे. ऑप्टेटिव्ह सेंटेन्स. आता हे ऑप्टेटिव्ह सेंटेन्स आपण 5 नंबरचं म्हणता येते किंवा याचाच एक पार्ट म्हणता येते. कारण काय, तर हे ऑप्टेटिव्ह सेंटेन्सचे 4 पार्ट आहे. ठीक आहे. मग याची डेफिनेशन काय आहे, ऑप्टेटिव्ह सेंटेन्स, द सेंटेन्स वी स्टार्ट विथ द मे पासून सुरू होते जनरली, त्याला आपण काय म्हणतो, ऑप्टेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. ओके, मे पासून. आता हे मे पासून सुरू होणारे, परंतु त्यामध्ये प्रे असेल, ब्लेस असेल, कर्स असेल किंवा विश असेल. तर प्रे म्हणजे तुम्हाला माहीत आहे प्रार्थना, ब्लेस म्हणजे माहीत आहे तुम्हाला वरदान. ठीक आहे, वरदान वगैरे देणं, ब्लेसिंग म्हणतो ना. हां. आणि कर्स म्हणजे काय होते, शाप देणं. विश म्हणजे हॅपी दिवाळी, राईट, यासारखं आपण म्हणतो. शाप देणं म्हणजे काही लहानपणी आपल्याला आठवते, पेन्सिल वगैरे नाही दिले तर तू जाशील ना, पडशील म्हणते, तुझा ॲक्सिडेंट होईल, तुझं हे होईल, ते होईल, लाईक दॅट कर्स. ब्लेस म्हणजे काय असते, वरदान असते. मे गॉड ब्लेस यू असं म्हणतो ना आपण, मे गॉड लॉंग युअर लाईफ असं. प्रे प्रार्थना असते, जेव्हा करायची प्रार्थना तेव्हा म्हणजे करतो ना आपण, देव तुला सदिच्छा देव यासारखे. तर हे जनरली मे पासून सुरू होते. इट इज नॉट कंपल्सरी स्टार्ट विथ द मे, बट इट इन्क्लूड इन टू द प्रे, ब्लेस, कर्स अँड विश. हे 4 राहिले म्हणजे त्याला आपण ऑप्टेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. समजलं. तर हे झालं आपलं इम्परेटिव्ह सेंटेन्स. आणि हे 5व्या नंबरचं सेंटेन्स म्हणजे ऑप्टेटिव्ह सेंटेन्स, जे प्रे, ब्लेस, कर्सपासून सुरू होते, याचा अंतर्भाव असतो. आणि मे काय ना, मेनं हे सुरुवात होत असते. तर इथे आपले सेंटेन्स संपले. तर आपण सेंटेन्स पाहिले होते कोणते. सेंटेन्स म्हणजे काय, सेंटेन्स मिनिंगफुल सेन्स, इट इज कॉल्ड द सेंटेन्स. देअर आर द 4 टाइप्स ऑफ सेंटेन्स, असर्टिव्ह, इम्परेटिव्ह, एक्सक्लेमेटरी and interrogative. The first one is assertive. Assertive sentence is divided into 2 parts, affirmative and negative. When a sentence is truly or completely change the meaning, one method, and second, we didn't change the meaning of this sentence. Okay. Second number, exclamatory. Exclamatory sentence means the sentence we start with the what and how and ending with the exclamation mark. It is called the exclamatory sentence. And there are the 2 types of exclamatory sentence, which it is started with the what and how. And what, when the sentence is start with the what, then we use the a, it means that it include the a. And when we start with the sentence how, then instead of how we use very or very substitute words. Okay. And we see the example of that sentence.
and then interrogative sentence. Interrogative sentence, there are the three part, but it is not compulsory to explain the three part, it is mostly two part. One is WH, which is the 7, and the second one is verbal or the rhetorical questions. Verbal questions means it is start with the yes no types questions, and rhetorical means it is mean totally positive meaning. When the sentence is positive, then rhetorical questions we do negative. And then WH, you know that what is it. And then third number is imperative, fourth number is imperative sentence, and it is starting with the verb and ending with the full stop. And there are the many types, we can say that. Here it is imperative sentence, and in include with the optative sentence. Optative sentence, it is not a separate part of the sentences, but it is included into the imperative sentence, and that's why optative, it is said that optative, it is imperative. So optative sentence, it is generally started with the may, okay, but we see that in that sentence, instead of order, let, command, suggestion, request, book or do, instead of that words, it is include with the pray, bless and curse and wish, then it is called the optative sentence. Here it is sentence complete. समजलं? तर आपल्याला खालचं एवढं विचारत नाही, वरचं विचारते तुम्हाला सेंटेन्स, एक्सक्लामेटरी सेंटेन्स 1 मार्क देऊन जाते, बाकी या सेंटेन्समध्ये काही पाहायचं काम नाही. मग तुम्हाला कोणतं विचारलं की असर्टिव्ह कोणतं, निगेटिव्ह कोणतं, तर ते, नाहीतर आपल्याला एक्सक्लामेटरी सेंटेन्स शुअर येते, शुअर विचार. तर आता आपण जाऊ, कुठे जायचं आपल्याला, इथेच राहायचं आहे, पण आपल्याला जायचं आहे आता चेन द व्हॉइस. ठीक आहे, जे अजून तुम्हाला 1 मार्कसाठी किंवा 2